हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। मी किरण तुमचं स्वागत करते। बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळजवळ 15 दिवसानंतर व्लॉग बनतो आहे आणि गेले 15 दिवस मी गावी होते, त्यामुळे जो आहे व्लॉग जो आहे बनवता नाही आला आणि झाडांकडे वगैरे थोडंसं दुर्लक्ष झालं आहे। 2 दिवसापूर्वीच आम्ही जे आहे रिटर्न गावाहून आलो आहोत आणि तेच मी तुम्हाला दाखवत होते। झाडं जी आहे त्यावेळेस खराब नाही झाली, पण थोड्याशा कुंड्या वगैरे ज्या आहेत खराब झालेल्या आहेत, त्या व्यवस्थित मला स्वच्छ करायच्या आहेत। आणि आज आहे अंगारिका संकष्टी, तर सगळ्यांना अंगारिका संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर सकाळी जे आहे राशीला टिफिनसाठी पावभाजी दिली। ॲक्च्युली काल रात्री जी आहे पावभाजी बनली होती, थोडी एक्स्ट्राचीच मी बनवली होती कारण तिला आज स्कूलला घेऊन जायची होती। सो तिला जे आहे टिफिनमध्ये ती दिली आणि साबुदाणा जो आहे मी रात्री जो आहे सोक करून ठेवला होता, व्यवस्थित तो भिजलेला आहे। बऱ्याचदा काय होतं, आपण व्यवस्थित म्हणजे दरवेळेला मी ना तीच जी आहे पद्धत म्हणजे 1 तासभर पूर्ण पाण्यात मी जो आहे साबुदाणा ठेवते आणि झोपण्यापूर्वी साबुदाण्यातलं सगळं पाणी मी निथळून काढते आणि रात्रभर तो जो आहे व्यवस्थित फुलतो। पण कधी-कधी ते व्यवस्थित सोक नाही होत, पण यावेळेचा व्यवस्थित सोक झाला होता, व्यवस्थित फुलला होता। आणि चला गावाहून आल्यानंतर एक थोडीफार साफसफाई तर झालेली आहे। गावाला जाण्याआधीही श्रावण सुरू होण्याआधी मी जे आहे साफसफाई करूनच गेले होते, पण अचानक थोड्या कारणानिमित्त जे आहे गावी जावं लागलं। सो आल्यावरही थोडीफार मी सफाई करून घेतली 2 दिवसात। आणि आज जे आहे मी हे सगळे मनी प्लांट्स जे आहेत त्यांचं पाणी वगैरे चेंज करणार आहे। त्यांच्या बॉटल्स ज्या आहेत, काही कंटेनर्स जे आहेत ते सगळे वॉश करून जे आहे ठेवणार आहेत। आणि मनी प्लांट्स घरी लावण्याचं ना खूप बेनिफिट्स आहेत आणि ते बेनिफिट्स बाकी सगळे राहू देत, पण एक अशी ग्रीनरी घरी असेल ना तर खूप पॉझिटिव्ह वाटतं, खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात। आणि मेनली ना या मनी प्लांट्सला तितकंसं मेंटेनन्स लागतच नाही। कधी ना म्हणजे कधीतरी एकदा आठवड्यातून 2दा थोडंसं पाणी घातलं तरी चालून जातं आणि खूप छान त्यांची ग्रोथ होते। आता माझे ना मोस्टली सगळेच मनी प्लांट ना माझे पाण्यामध्येच असतात, सो त्यांना मी वरून असं पाणी कधी नाहीच घालत, फक्त जे आहे 15 दिवसातून एकदा ते स्वच्छ पाण्याने मी साफ करून देते। आणि चला तर इथे मी सगळे जे आहेत हे कंटेनर वगैरे वॉश करून घेते आणि मनी प्लांट्स परत मी जे आहे अरेंज करून घेते। तर आज सकाळीच जे आहे हे एक्स्ट्राचं काम काढले, कारण आज ना नाश्ता अगदी लाईट म्हणजे सगळ्यांनाच जो आहे साबुदाण्याची खिचडीच बनणार होती आणि राशीसाठी तर मी पावभाजी ऑलरेडी तिला टिफिनमध्ये दिलेली आहे। सो जास्त काही वेळ लागणार नाही नाश्ता बनवण्यासाठी। सो म्हटलं चला बराचसा जो आहे वेळ आपल्याकडे आहे, तर त्या वेळेचा जो आहे अशा प्रकारे मी सदुपयोग करून घेतला आणि हे काम जे आहे मनी प्लांट्स म्हणजे माझे जे प्लांट्स आहेत त्यांना व्यवस्थित स्वच्छ वगैरे करून घ्यायचं जे आहे हे काम मी उरकून घेतलं। आणि हो, आणखी एक गुड न्यूज तुमच्याशी शेअर करायची होती, ती म्हणजे माझे जे आहे 3000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत आणि तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद। असेच माझे व्लॉग जे आहेत तुम्ही पाहत राहा। ॲक्च्युली हा जो म्हणजे 0 पासून 1000पर्यंतचा टप्पा जो होता ना तो थोडासा स्लो होता, पण त्यानंतरचा 1000 ते 2000 पर्यंतचा टप्पा देखील होता बऱ्यापैकी। पण जो 2000 पासून ते 3000चा जो टप्पा होता ना, हे जे 1000 सबस्क्रायबर्स आहेत ना खूप छान आणि खूप वेगवान रीतीने जे आहेत माझे वाढलेले आहेत आणि खूप छान वाटलं। आणि मी याचं पूर्ण श्रेय जे आहे माझं जे 30 डेजचं मी चॅलेंज घेतलं होतं ना मिनी व्लॉगचं त्याला देईन, कारण त्या 30 डेजच्या मिनी व्लॉग चॅलेंजमुळे ना मला खूप सारा फायदा झालेला आहे। तो मी तुम्हाला छोट्या जे आहे मिनी व्लॉगमध्ये देखील मी तुमच्याशी शेअर केला होता की जवळजवळ 250-300 माझे सबस्क्रायबर्स वाढले। त्याचबरोबर जे आहे मोठ्या व्हिडिओजना देखील माझ्या बऱ्यापैकी व्ह्यूज यायला लागले आणि खरंच खूप म्हणजे खूप फायदा झाला मला त्याचा। आणि यावरून मला हेच कळलं की खरंच यूट्यूबवर जर तुम्हाला टिकून राहायचं असेल, तुमचं चॅनल जर तुम्हाला ग्रो करायचं असेल ना, तर कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे। आणि मी खरंच ठरवलं होतं की जेव्हा हे चॅलेंज माझं कंप्लीट झालं ना, आणि त्या कंप्लीट होण्याआधीच मी 2 दिवस गावी गेले होते आणि तिकडे मला व्हिडिओ करणं शक्य नव्हतं, पण तरी देखील मी ठरवलं की नाही आता माझे 2च दिवस उरलेले आहेत, ते मी कसेबसे जे आहे कंप्लीट करणारच। आणि खरंच थोडासा आता हा गॅप आलेला आहे 8-10 दिवसांचा, पण मी आता परत जे आहे रिस्टार्ट करते आहे। आणि ते 8 दिवस होते ना, मला जे आहे काही कारणास्तव गावी जावं लागलं होतं, त्यामुळे जे आहे ते थोडंसं स्थगित झालं, नाही तर मी जे आहे कंटिन्यू करणारच होते आणि यावेळेस मी ठरवलंच होतं की जे आहे कंटिन्यू करायचंच। पण असो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मंगळवार आहे आणि श्रावणातला हा 3रा मंगळवार आहे आणि आज आहे अंगारिका संकष्टी। तर तुम्हा सगळ्यांना अंगारिका संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, घरचे कामं वगैरे आवरलेली आहेत। आता मला बनवायची आहे साबुदाण्याची खिचडी, पण त्याआधी ना मला दूध आणायचं आहे। तर चला आधी मी दूध घेऊन येते आणि मग तुमच्याशी बोलते।
नाश्ता केलीस? काय खाल्लीस? ट्युशनचा होमवर्क कर हां. तर आता मी बनवते साबुदाण्याची खिचडी. ॲक्च्युली माझा आणि आईंचा हा दोघींचाच जो आहे उपवास होता, पण साबुदाणा कुणाला नाही आवडत. ॲक्च्युली आमच्या घरी तरी सगळ्यांनाच आवडतो. सगळ्यांसाठीच जो आहे साबुदाण्याची खिचडी बनली होती आणि अगदी बेसिक पद्धतीने सगळे जसे बनवतात त्याप्रमाणेच. एवढंच काय, मी कोथिंबीर मिरची आणि जे आहे कोथिंबीर मिरचीची जी आहे पेस्ट करून घेते. चिरून घालण्याऐवजी ती जी आहे मी पेस्ट रूपात घालते. सो सगळ्यात आधी इथं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी जे आहे कढीपत्ता घातलेला आहे आणि 1-2 मिरची मी चिरून देखील घातलेल्या आहेत. त्यानंतर जे आहे त्यामध्ये बटाटा जो आहे बारीक काप करून घातलेला आहे. त्यानंतर ही पेस्ट जी तुम्हाला मी सांगितली की मी कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट करून घेते, तर ती त्यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट जो आहे मी साबुदाण्यामध्येच जे आहे घालते. म्हणजे जो फोडणीत घालण्याआधी साबुदाण्यामध्ये तो सगळा कूट जो आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर मग ते साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट ते एकत्र करून मग ते फोडणीमध्ये घालते आणि मग 1-2 ते 3 मिनटं 3 ते 4 ते 5 मिनटं जे आहे व्यवस्थित जे आहे झाकण लावून वरचेवर ते हलवत राहते. व्यवस्थित जे आहे अगदी मोकळी अशी जी आहे साबुदाण्याची खिचडी रेडी होते आणि मला ना असंच दह्यासोबत खायला खूप जास्त आवडतं. Good morning everyone, my name is Rashi. Today I am going to speak about राशीच्या स्कूलमध्ये उद्या ना फ्रीडम फायटर बनायचं आहे ना गं. सो राशी काय बनणार आहेस तू? राणी लक्ष्मीबाई. सो आत्ताच तिचं डिसाईड झालं आहे की राणी लक्ष्मीबाईवरती बोलणार आहे. सो तिला उद्या तसं छानसं असं गेटअप करून हे थोडे लाईन्स तिला बोलायचे आहेत. सो तेच ती आता प्रॅक्टिस करते. चल पटपट कर. Okay, good morning everyone. तर आज अंगारिका संकष्टी आणि आजचा जो चंद्रोदय आहे तो जो आहे होता 9:10 की 9:09 वाजता काहीतरी होता. पण माझ्या मुलींना जे आहे 8-8:15पर्यंतच खूप जास्त भूक लागते. सो मी जे आहे पटपट स्वयंपाक सगळं आवरून घेत होते आणि नैवेद्याचं ताट मी बाजूला जे आहे वाढून ठेवून आणि मुलींना जे आहे जेवण देईन आणि मग आई आणि मी जे आहे चंद्रोदय झाल्यानंतर जे आहे आमचा उपवास वगैरे सोडू. आणि आजच्या मेनूमध्ये ना मोदक बनणार होते, त्याचबरोबर राईस बनला होता, पालक, आलू आणि गाजर असं मिक्स करून मी मिक्स भाजी बनवली होती. त्याचबरोबर बेसनच्या वड्या देखील मी बनवते आहे आणि पालक घालूनच पालकाच्या पुऱ्या देखील मी बनवल्या होत्या. खूप चविष्ट असं आजचा जो मेनू आहे सगळा बनला होता. मी रेसिपीज वगैरे काही शूट नाही केल्या कारण फार गडबड होती आणि ते कॅमेरा अँगल सेट करा, मग त्याच्यात खूप वेळ गेला असता. सो म्हटलं राहू देत, आपण थोडंफारच जे आहे शूट करून घेऊयात. आणि आजच्या ह्या स्वयंपाकामध्ये ना मला राशीची खूप जास्त मदत झाली राशीची. कारण तिने ना जे मी मोदक बनवणार होते ना त्याच्या पाती मला तिने लाटून दिल्या आणि खरंच अगदीच छोटी मदत होती, पण माझ्यासाठी खूप जे आहे टाईम सेविंग जे आहे झालं म्हटलं तरी चालेल. कारण खूप मोठं काम तिने माझं हलकं करून दिलं आणि छान अशा पाती तिने व्यवस्थित, मी तिला जसं सांगितलं होतं ना, म्हणजे गोळी देखील तिनेच करून घेतली. म्हणजे थोडंसं स्पीड होतं, मला फक्त 11 मोदक करायचे होते आणि बरोबर तिने तेवढ्याच पिठामध्ये ना 11 गोळे करून 11 पाती मला व्यवस्थित लाटून दिल्या. त्यानंतर मी त्या पुरण वगैरे म्हणजे सारण वगैरे भरून व्यवस्थित जे आहे मोदक बनवून घेतले आणि खरंच आज मला खूप बरं वाटलं अशी जेव्हा मुलींची मदत होते त्यावेळेस. आणि राशी मदत करते आहे म्हणजे रुही देखील तिथे येऊन बसणारच. सो तीही तिथे येऊन बसली. तिलाही लाटायचं होतं, पण राशीने कसं तिला म्हणवलं आणि तिला मग तिथे बाजूला बसवलं. तर चला, आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.